थोड्याच वेळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। दरम्यान आजच विधानसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची देखील शक्यता आहे। मीटिंग आज आहे आणि अमित भाई साहेब आलेले आहेत। त्या तिन्ही पक्षाचे नेते इथे आलेले आहेत आणि आता चर्चा होईल, काहीतरी मार्ग निघेल, व्यवस्थित महायुती आमची समोर जाणार। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, या क्षणी नेमकं काय घडतंय, काय इथून पुढे या बैठकीचा अजेंडा दिसतोय? आपण पाहू शकतो याच हॉटेलमध्ये सध्या आपल्याला ही बैठक सुरू आहे। एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री व अमित शहा हे सर्वजण प्रमुख नेते आहेत। हे या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि आपण पाहू शकतो ही रेलचेल सुरू आहे। या ठिकाणी याच हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे। रामा इंटरनॅशनल हॉटेल आहे, शहरातील सर्वात प्रमुख हॉटेल म्हणून समजले जाते आणि त्याच ठिकाणी ही बैठक सुरू आहे। जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी भाजपची पक्षांतर्गत जी बैठक होती ती बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये गेल्या काही लोकसभेमध्ये ज्या काही पराभवाचा सामना करावा लागला होता त्यावरती विचार मंथन देखील झालेलं आहे। त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे, अशी देखील माहिती समोर आलेली आहे। आणि आता आपण पाहतो की या ठिकाणी ही बैठक सुरू आहे आणि याच हॉटेलमध्ये ही बैठक थोड्या वेळानंतर पार पडल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल की त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे। आणि जर आपण पाहिलं ते गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांकडून अनेक प्रकारचे वादविवादित वक्तव्य समोर आलेले आहे आणि कुठेतरी महायुतीमध्ये सुसंवाद असावा यासाठी आता अमित शहा यांनी पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही बैठक सध्या सुरू आहे। त्यानंतर या बैठकीमध्ये नेमकं काय घडते आपल्याला समोर येईल। मात्र आपण पाहू या बैठकीमध्ये असं देखील बोललं जात आहे की महायुतीतील जे घटक पक्ष आहेत त्यामधील जागा वाटपांचा फॉर्म्युला देखील ठरू शकतो। निश्चित। सचिन, अगदी छोटासा प्रश्न, हे सगळे नेते तिथे आलेले आहेत, बैठक सुरू झालेली आहे की ती होणार आहे बैठक? नाही, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याच हॉटेलमध्ये सर्व नेते आलेले आहेत आणि नेते जे हॉटेलमध्ये गेलेले आहेत आणि प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मोजकेच नेत्यांना प्रवेश दिला गेलेला आहे आणि या नेत्यांमध्ये आता बैठक सुरू झालेली आहे। आणि या बैठकीमध्ये राज्यातला जो तिढा आहे जागेचा असेल किंवा संवादाचा असेल, हा सर्व जो तिढा आहे या बैठकीमध्ये सुटेल अशी अपेक्षा सर्वांनाच आहे। निश्चितपणे अत्यंत निर्णायक अशी ही बैठक असू शकते आणि जागा वाटपाचा तिढा सोडवणारी ही बैठक ठरू शकते। याविषयी अधिक माहिती वेळोवेळी घेत राहू। तूर्त सचिन, धन्यवाद या माहितीबद्दल।